कसं आहे, आपण बाहेर फिरायला वगैरे जातो, ट्रेनमध्ये वगैरे किंवा कुठं बाहेर आपण बसमध्ये जातो. आपल्याला जे चणे खायला भेटतात काळे मसाल्यातले, काय म्हणतात तुमच्याकडे त्याला, मला नक्की कमेंट करा. त्याची आपण उसळ बनवणार आहोत, जसं बाहेर खातो तसं. त्याच्यासाठी मी चणे घेतलेले आहेत भिजून. काळे चणे आहेत, हे गावरान आहेत, काबुली वगैरे नाही. गावरान चणे घ्यायचेत आपल्याला मस्त. त्याला रात्रभर मी 12 तास मस्त भिजून घेतलेले आहेत. आता हे छान भिजलेले आहेत, हे बघा. आता ह्याला आपल्याला कुकरला लावून ह्याच्या 3-4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. त्याला मऊ छान शिजून घ्यायचं आहे. वाटलंच तर तुम्ही त्यात हळद वगैरे ॲड करू शकता. मीठ वगैरे काही घालायचं नाही आहे. चला तर आता आपण हे कुकरला लावून घेऊया आणि मस्त पुढची रेसिपी बघून घेऊया काय आहे. सिंपल प्रोसेस आहे. आवडली तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा. चला तर आपण प्रोसेस बघूया. आता हे मस्त आपण कुकरला शिजून घेऊया. पाणी वगैरे काढायचं नाही. त्याच्या पाण्यामध्ये पण चांगले पोषण असतात. आणि हे ज्या लोकांना उन्हाळी वगैरे लागते किंवा ज्या लोकांना खूप गरमीचा त्रास आहे, त्या लोकांनी नक्की हरभरे जे भिजवलेले असते त्याच्यात जो पाणी राहते खाली, वाटलं तर तुम्ही जास्त ॲड करू शकता. ते पाणी तुम्ही पिऊ शकता. ते थंड असतं, शरीराला पण थंडवा देतं ते. पण तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल असं तर तुम्ही ते पाणी शिजण्यासाठी याच्यात पाणी घालून घ्यायचे आपल्याला. अर्धा तास घेतलेला आहे, कुकर लावून घेतलेला आहे. आता आपण 3-4 शिट्ट्या घ्यायच्यात. तोपर्यंत आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊया. काय काय साहित्य बघून घेऊया. मोठ्या आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत कट करून. बारीक किंवा मोठे जसे तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही घेऊ शकता. मी असे कट केलेले आहेत. जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही. कांदे घेतलेत 2. आणि हे लसूण आणि जिरे घेतलेले आहेत कुटून. हे थोडंसं आबडधोबड कुटून घ्यायचे, म्हणजे छान चव लागते. जिरे वगैरे छान मस्तपैकी दातात आल्यावर खाते वेळेस छान लागते, ते चव छान येते आणि वास पण खमंग येतो. फक्त टोमॅटो एकच घेतलेला आहे कट करून. कढीपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी. हे एवढं सगळं साहित्य आहे. चला तर आता प्रोसेस बघूया. आपले हरभरे पण छान शिजलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आता आपण मस्त याची फोडणी तयार करून घेऊया. चला तर प्रोसेस बघूया पुढची. कढई छान तापलेली आहे, त्याच्यात आता आपण तेल घालून घेऊया. मोहरी घालून घ्यायची आपल्याला तेलामध्ये. मोहरी छान तडकू द्यायची. नंतर त्याच्यात आपण ॲड करणार आहोत कढीपत्ता. जिरे वगैरे घालायचे नाही, जिरे आपण घातलेले आहेत कुटून. लसूण आणि जिरे घेतलेले आहेत कुटून. तर मोहरी छान तडकलेली आहे. आता आपण कढीपत्ता टाकून घेऊया. कढीपत्ता पण छान तडकलेला आहे. आता जो कांदा कट करून घेतलेला आहे आपण, हा मी अर्धा म्हणजे थोडासा ठेवणार आहे, बाकीचा घेणार आहे घालून त्याच्यात. मस्त कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे. कांदा छान लाल झालेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण जे कुटलेले जिरे आहेत आणि लसूण आहे तो ॲड करायचा आहे. आणि टोमॅटो पण टाकून घ्यायचे. छान परतून घ्यायचं याला. त्याच्यात मी घालणार आहे हळद. 1 चमचा लाल तिखट घालणार आहे. तुम्ही जसं तिखट खाल तसं तुम्ही ॲड करू शकता. कांदा मसाला घालणार आहे, 2 चमचे घालणार आहे कांदा मसाला. कांदा मसाल्याने छान चव लागते. आणि 1 चमचा हा मसाला घालणार आहे, काळा मसाला. म्हणजे हा पण गरम मसालाच आहे, घरगुती आहे हा. त्याने छान कलर येतो आणि तिखट नसतो जास्त, पण खायला भाजी वगैरे छान लागते आणि छान कलर पण येतो त्यानं. वास पण छान येतो भाजीचा. आणि चवीनुसार मीठ घालायचे. 1 चमचा घातलेला आहे मी सगळ्या मसाल्यानुसार. आता मी हे छान परतून घेणार आहे.
चांगला टोमॅटो आणि कांदा आपला छान नरम होईपर्यंत त्याला छान परतून घ्यायचे. नंतर आपल्याला त्याच्यात ॲड करायचे आहे चणे. कांदा टोमॅटो छान नरम झालेला आहे. आता मसाला पण छान शिजलेला आहे, म्हणजे फ्राय झालेला आहे मसाला पण. आता मस्त आपण ह्याच्यामध्ये चणे टाकून घ्यायचे आहे. चणे मस्त शिजलेले आहे. त्याच्यात मी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे, कारण पूर्ण मसाला कोरडा होतो. मस्त याला आता 5 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचे. आणि रेसिपी कशी वाटली तर नक्की कमेंट करा. आवडली तर लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढची रेसिपी तुम्हाला काय बघायची ही कमेंट करा. माझ्या चॅनल झालं नक्की तर मी ट्राय करेल. घरगुती असली पाहिजे रेसिपी. त्यात जास्त साहित्य नसलं रेसिपी मी ट्राय करू शकते, कारण घरात ज्या वस्तू असतात त्याच्या दाखवत असते माझ्या चॅनलवर. जे तुमच्या पासून ज्या गोष्टी बनतात त्या आपण ह्या चॅनलमुळे तुम्ही कमेंट करा की कसल्या प्रकारे घरात आपले साहित्य असतं. असं कोणती रेसिपी आहे जी मी बनवलेली नाही आता शकते ती तुम्ही मला सांगा. कोथिंबीर टाकून घ्यायची. तसं बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल तर तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी. बाय.